तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर ही एक्सरसाइज आपण काय केलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3 पर्यंत बघितली होती, बरोबर. तर आता क्वेश्चन नंबर 4 आपण बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये नेमकं दिलेलं काय हे आपण आज जाणून घेऊयात. तर आता बघा, सर्व काही सोडवत आलेलो आहे आपण व्यवस्थितरित्या. व्हॉट्सअपच्या ग्रुपवरही तुम्हाला व्यवस्थित गायडन्स चालू आहे. इंग्लिश, सायन्स, मॅथ्स परफेक्टली आपलं व्यवस्थित चालू आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवे असाल आणि आमच्यासोबत पण नवे असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. कारण की एकदम चांगली संधी आणि चांगले मेंटॉर्स तुम्ही गमवून बसाल जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय. आणि व्यवस्थित जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप नंबर आणि इंस्टाग्राम ID आम्ही सर्व काही तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही आमच्याशी पर्सनल टॉक्स करू शकतात. आणि त्याचबरोबर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपलाही जॉईन होऊ शकतात. त्याच्यावर तुम्हाला पर्सनली डे बाय डे काय करायचं आहे हे सर्व व्यवस्थितरित्या गायडन्स केलं जाईल. तर आपण बोलूयात आपल्या एक्सरसाइजकडे. एक्सरसाइजमध्ये नेमकं दिलेलं काय आपल्याला, तर आता काय बघायचं, आपल्याला 2 रूट्स दिलेले आहेत. अगोदर आपल्याला रूट्स काढायचे होते, आता आपल्याला 2 रूट्स दिलेले आहेत. एकाला आपण मानूयात अल्फा आणि एकाला घेऊयात बीटा. आता 0 आणि 4 आपल्याला दिलेले आहेत. तर याच्यापासून आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे. अगोदर आपण काय करत होतो, इक्वेशन पासून रूट्स काढत होतो आणि याच्यापासून आपल्याला काय करायचं, आता रूट्स पासून इक्वेशन तयार करायचं आहे. जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. कारण की हे सर्व जे काही नवनवीन फॉर्म्युलेस तुम्हाला दिसत आहेत, हे सर्व तुम्हाला त्याच्यात मी तुम्हाला शिकवलेले आहेत. तर बघा, आता अल्फाचं 0 आणि बीटा काय 4 2 रूट्स आपल्याला दिले, बरोबर. सर्वात अगोदर करायचं काय आपल्याला, की अल्फा प्लस बीटा आणि अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अल्फा प्लस बीटा म्हणजे अल्फा म्हणजे काय 0 प्लस बीटा म्हणजे काय 4. मग अल्फा प्लस बीटा 0 प्लस 4 4. अल्फा प्लस बीटा काय आलं 4. अल्फा इंटू बीटा म्हणजे मल्टिप्लिकेशन. 0 मल्टिप्लाय बाय 4 काय आलं, कोणत्याही संख्येने जर 0ला मल्टिप्लाय केलं आणि कोणत्याही संख्येला 0ने डिवाइड केलं तर उत्तर नेहमी 0 येत असतं. कळालं. तर उत्तर काय आलंय, अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा इक्वल्स टू 0. तर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायची आहे. तर फॉर्म्युला काय यूज करायचा, x² मायनस अल्फा प्लस बीटा x. बघा, एक्सचा कोऑर्डिनेट कोणता आहे हे जाणून घ्या. एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. एक्स सोबत कोण आहे, अल्फा प्लस बीटा, आणि कॉन्स्टंट नंबर कोणता आहे, अल्फा इंटू बीटा. कळालं. म्हणजे मल्टिप्लिकेशन लास्टला, पहिले ॲडिशन. एवढं लक्षात ठेवा. x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. आता बघा, x² जसाच तसा राहील, अल्फा प्लस बीटा. आता जर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे तर आपल्याला पुढे काहीही असो, कोइफिशियंट काही असो, एकही असला तरी चालतो, पण आपल्याला काय पाहिजे, डिग्री 2 पाहिजे. मग x² मायनस अल्फा प्लस बीटा काय आलेलं आहे 4. मग 4x प्लस अल्फा इंटू बीटा काय आलेलं आहे 0 इक्वल्स टू 0. आता हे 0 नाही लिहिलं तरी चालतं. मग x² मायनस 4x इक्वल्स टू 0 हे होईल आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळालं. एकदम सोपं आहे, फक्त डोकं इथे ठेवा. कळालं. तर आता 3 and -10. नाहीतर मी शिकवतोय आणि तुमचं घरी चालू आहे की आई काय बनवते आणि मित्रांचं काय चालू आहे आणि बाहेर काय चालू आहे, याच्यावर तुमचं लक्ष देऊ नका. की आपली मित्र काय करतोय, की आपली मैत्रीण काय करते, आणि आज आई काहीतरी जेवायला चांगलं बनवणार आहे का. तुम्ही इथे बसतायत क्लाससमोर, क्लासमध्ये बसतायत आणि तुम्ही मोबाईल समोर तुमचे लेक्चर्स चालू करून बसलेले आहेत, तर याचा अर्थ असा असला पाहिजे की तुम्ही प्रॉपर पुरेपूर इकडेच लक्ष देत आहे. नाहीतर मेसेज आला असेल की नसेल, कोणाचा काही झालं असेल का नसेल, ह्याच गोष्टींवर तुमचं लक्ष असतं. त्या गोष्टींकडे तुम्ही हे करू नका. नोटिफिकेशन ऑफ करून ठेवा. नाही तर नोटिफिकेशन आला का थांबा लेक्चर थांबून घेतो, पहिले मेसेजचा रिप्लाय देऊन घेतो, हे करू नका. तर बघा, आता 3 and -10, बरोबर. तर 3 and अल्फा म्हणजे काय 3 आणि बीटा म्हणजे काय -10, बरोबर. तर अल्फा प्लस बीटा काढायचं आपल्याला. अल्फा प्लस बीटा काय 3 प्लस -10 प्लस मायनस मायनस. मग 3 मधून 10 गेले, किती उरले 7, पण मोठ्या नंबरचं साईन -7. तर अल्फा इंटू बीटा. आता अल्फा इंटू बीटा काय 3 इंटू -10, बरोबर. मग 3 इंटू -10 30 आणि मोठ्या नंबरचं साईन -30. आता अल्फा इंटू बीटा. आता द रिक्वायर्ड इक्वेशन काय x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0.
तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, मग एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय आलंय -7m प्लस -30 इक्वल्स टू 0. आता जेव्हा दोघी साईन्स जवळ येतील तेव्हा काय करायचं की ब्रॅकेट टाकून घ्यायचं. आता मायनस मायनस काय होईल प्लस एक्स स्क्वेअर प्लस 7m मायनस प्लस मायनस -30m इक्वल्स टू 0. आहे की नाही सोपं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये यस कळवा, पटापट कळवा. तर बघा आता थर्ड एक्झाम्पल काय होईल, तर थर्ड एक्झाम्पलमध्ये 1/2 अँड -1/2 बरोबर. तर अल्फा म्हणजे काय 1/2 अँड बीटा म्हणजे काय -1/2. कळालं. अल्फा प्लस बीटा घ्यायचं आणि अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा घ्या. अल्फा प्लस बीटा काय 1/2 प्लस -1/2, नाहीतर डायरेक्ट प्लस करायचं म्हणून प्लस घ्याल. मायनसचं साईन आहे ना, आपल्या जोडीदाराला सोडत असतात का कधी. तुमचा एखादा मित्र तुमच्यापासून लहानपणापासून तुमच्या सोबत आहे आणि एक नवीन मित्र आला म्हणून त्याला काय सोडून देता का तुम्ही. नाही, आपली जो चड्डी मित्र असतो लहानपासून त्याला कधीच सोडायचं नसतं. तर आता 1/2चा लहानपणाचा मित्र कोण आहे मायनस. तर हा नवीन आला म्हणून मायनसला सोडणार आहे का नाही. मग मायनस प्लस काय होईल मायनस, म्हणजे हा राहून जाईल आणि नवीन मित्र चालल्या जाईल. मग 1/2 मायनस 1/2 काय होईल मायनस मायनस कट. मग 1/2 मायनस 1/2 इक्वल्स टू 0. काय येईल उत्तर 0. आणि अल्फा इंटू बीटा 1/2 मल्टिप्लाय बाय -1/2, 1 मल्टिप्लाय बाय -1 मल्टिप्लिकेशन असल्यावर सरळ करतो आपण. 2 × 2 4 -1/4. कळालं. तर आपलं इक्वेशन लिहायचं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. मग एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय 0x प्लस -1/4. आता परत कोणता मित्र राहणार आहे आपला, जो नवीन आलेला आहे का जो चड्डी मित्र आहे आपला तो राहणार आहे. यस, आपला लहानपणाचा मित्रच आपल्यासोबत राहणार आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 1/4 इक्वल्स टू 0. हे होईल आपलं इक्वेशन. कळालं. व्यवस्थित लक्ष द्या. 2 मायनस √5 अँड 2 प्लस √5. कळालं. तर याचं कसं करायचं, अल्फा म्हणजे काय 2 मायनस √5 आणि बीटा म्हणजे काय 2 प्लस √5. आता अंडररूट आल्यावर सगळ्यांचं पहिलेच आपण काय करतो घाबरून जातो की अंडररूट आहे बाबा याचं कसं करू. आणि आपल्याला जर आहे ना हे तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असलं, कशामध्ये ऑप्शनमध्ये जर तुम्हाला सांगितलेलं असलं की any3 काय any2 सांगितले any3 सांगितले आणि त्याच्यामधलं एक जर असं असलं तर तुम्ही काय करता, अरे बाप हे लय अवघड आहे, हे काय करू आपण सोडून देऊ मग दुसरं करू. याच्यामुळेच तुमची जिथे तुम्ही घाबरत असतात तिथेच तुम्हाला उभा करण्यासाठी मी आलोय की आपण तिथंच जिथे आपण म्हणतो ना ऐसी कोणची चीज है जो बच्चों को डरा रही है, तर हे क्वेश्चन्स असतात ते की जे मुलांना घाबरवत असतात. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण की ऋषी भैया तुमच्यासोबत नेहमी. याला आपण अल्लाह सॉल्व करूयात. कसं, तर ऋषी भैया म्हणेल तसं सॉल्व करूयात आपण. बघा आता अल्फा प्लस बीटा कसं, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली 2 मायनस √5 प्लस 2 प्लस √5. कळालं. तर आपण काय करतो 2 मायनस √5 प्लस 2 प्लस √5. आता बघा मायनस √5 आणि प्लस √5 काय होईल कॅन्सल. सारख्या टर्म्स पण विदाऊट आपले सिम्बॉल्स असलं तसं तर ते काय होतात कॅन्सल. मग 2 प्लस 2 4. कळालं. अल्फा इंटू बीटा 2 मायनस √5 आणि 2 प्लस √5 इक्वल्स टू 2चा स्क्वेअर येईल. आता बघा आपला स्क्वेअर एक फॉर्म्युला होता बघा, तुम्हाला इथं लिहितो की a मायनस बी आणि a प्लस बी, मग काय होतं a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर, सॉरी इथे मायनस b चा स्क्वेअर. याचा एक्सपान्शन फॉर्म काय हाय. कळालं. जोपर्यंत मी तोपर्यंत टेन्शन घेऊ नका. अल्फा इंटू बीटा. आता बघा 2चा स्क्वेअर काय 4 मायनस हे अंडररूट काय होईल कॅन्सल, मग 5, मग 4 मायनस 5 मायनस 1. कळालं. मोठ्या नंबर 5 मधूनच 4 काढायचे, पण काय करायचं मोठ्या नंबरचं साईन द्यायचं -1. मग आपला लिहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. तर अल्फाचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय आलंय सांगा ना पटकन, काय आलं अल्फा प्लस बीटा 4x प्लस मायनस 1 इक्वल्स टू 0. आता प्लस मायनस काय होईल, कोणता मित्र राहील आपला लहानपणीचा, मग एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इक्वल्स टू 0. हे आलं आपलं इक्वेशन. समजलं का नाही.
समजत असेल तर मला प्रतिसाद देत चला, कारण की त्याच्याने काय होणार आहे, तुम्हालाच अजून शिकवण्यासाठी माझी उत्सुकता वाढणार आहे आणि मला लवकरात लवकर तुम्हाला काय काय लागतंय, काय काय प्रोव्हाइड करू मी तुमच्यासाठी, हेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. नाहीतर माझा पर्सनल नंबर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर वगैरे मी प्रोव्हाइड केला आहे, त्याच्याद्वारे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि जास्तीत जास्त संवाद साधण्याचा प्रयत्न करा. त्याच्याने मला पण कळेल तुम्हाला काय प्रोव्हाइड करायचं आहे आणि मी हे जे प्रोव्हाइड करतोय तो व्यवस्थित करतोय की नाही. कळालं? आता हा 4th क्वेश्चन झाला आहे. आपण आता वळणार आहोत कोणाकडे? 5th क्वेश्चनकडे. आपल्याला 5व्या क्वेश्चनमध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे जाणून घेऊयात. आता सम ऑफ रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट, फाइंड के इज इक्वेशन इज x² - 4kx + k + 3 = 0. समजलं? नाही, मी आहे ना. बघा काय सांगितलं आपल्याला, सम ऑफ रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट, ही एक कंडिशन दिलेली आहे. आणि इफ फाइंड द के इफ इक्वेशन इज x² - 4x + k + 3 = 0. हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. आता बघा x² - 4kx + k + 3 = 0. तर आता बघा लक्ष इथंच आहे ना. बघा लक्ष इथेच ठेवा, नाहीतर थोडासा ब्रेक घेशाल, परत इकडे लक्ष कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करशाल, परत ब्रेक घेशाल. ब्रेकमध्ये काय होईल, 10वी निघून जाईल, मग पुढे 12वी नंतर कायमचा ब्रेक घ्यावा लागेल. मग 12वी नंतर ब्रेक घ्या, मुलं जा मिस्त्री कामाला आणि मुलींचं लग्न होऊन जाईल. ह्याच्याकडे लक्ष द्या, ब्रेक घेऊ नका, व्यवस्थित लक्ष द्या. बघा x² - 4kx + k + 3 = 0. आता ही काय आहे, शेवटची एक टर्म आहे. x नंतरची जी टर्म राहते ती शेवटची कॉन्स्टंट टर्म राहते. तर कोइफिशियंट काय याचा, आता याच्यात आपल्याला कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर केल्यानंतर a ची व्हॅल्यू आली 1, b ची -4 आणि c ची k + 3. कळालं? आता अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढून घेऊयात. आता हे का बरं, कारण की आपल्याला याचे रूट्स दिलेले आहेत का? नाही. तर रूट्स दिलेले नाहीये, त्याच्यामुळे हे फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. आता हे फॉर्म्युले होते कुठे, खिशात लपून ठेवले होते का मी? नाही. तुमचं जर डोकं ठिकाणावर असेल आणि तुम्ही अभ्यास करत असाल तर मागचा व्हिडिओ बघा, त्याच्यात हे सगळं मी शिकवलेलं आहे. पण आपल्याला टाइम कुठे, आपल्याला रोज लेट उठायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला टी व्ही बघायचं, त्याच्यानंतर मोबाईल बघायचा, त्याच्यानंतर दाबून खायचं आणि झोपेल कोण. आणि शाळेत पण असलो की मजा मस्ती करायची, पण हे करायला टाइम कुठे? टाइम काढा, हाच वेळ आहे टाइम काढण्यासाठी. आता जर नाही टाइम काढला तर नंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक मोठा भावासारखं सांगतोय, अभ्यासाला कधीच पर्याय नसतो. अभ्यास करावाच लागतो. तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये घ्या, बिझनेस करा, नाहीतर नोकरी करा, नाहीतर अजून काही करा, तिथे सगळ्या जागी अभ्यास करावाच लागतो. अभ्यासाला पर्याय नाही, हे आजच जाणून घ्या. तर बघा -b/a आणि c/a. आता अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय? -b/a आणि अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय? c/a. तर -4/k/1 इक्वल्स टू, आता मायनस काय होईल? प्लस. मग इथे काय होईल? फक्त 4k. आणि 4k ही काय व्हिडिओची क्वालिटी का? नाही. तर व्यवस्थित लक्ष द्या. 4k असतं ना, 30 काय आहे मला एवढं माहिती नाही, पण 4k क्वालिटी असते आय थिंक. तर तुम्ही बघा व्यवस्थित असेल का नसेल, त्या हिशोबाने तरी हे लक्षात ठेवा. कोणत्या पण हिशोबाने लक्षात ठेवा, पण ठेवा बाबांना. तर बघा अल्फा इंटू बीटा आपण c/a इक्वल्स टू k + 3 = 1. आता c ची व्हॅल्यू काय? k + 3. k + 3 म्हणजे काय? k फॉर खुशी +3 इक्वल्स टू आपण 1 इक्वल्स टू. आता 1 ने जर डिवाइड केलं तर काय होईल? 1 ने डिवाइड, कोणत्याही नंबरला जर 1 ने मल्टिप्लाय केला तर तेच येतं. मला ऋषी सरनं जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय येईल? ऋषी सरच येतील. एवढं लक्षात ठेवायचं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या की बस सक्सेस आहे आपण. तर बघा कंडिशन सेकंड. आता सम ऑफ रूट्स, कंडिशन काय दिली? सम ऑफ रूट्स म्हणजे रूट्स कोणते आपले? मुळं नाही, रूट्स आपले हे अल्फा प्लस बीटा. मग सम म्हणजे काय? सम म्हणजे काय? ॲडिशन. काय? ॲडिशन. तर बघा सम म्हणजे काय? ॲडिशन. मग दोघी रूट्सची ॲडिशन ही किती आहे? की त्यांच्या प्रोडक्ट डबल ऑफ देअर प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय? प्रोडक्ट म्हणजे काय? की त्या दोघांची मल्टिप्लिकेशन. तर 2 × अल्फा प्लस बीटा. तर अल्फा प्लस बीटा प्रोडक्ट म्हणजे काय? अल्फा × बीटा इक्वल्स टू अल्फा बीटा. मग त्याचे काय? सम काय? त्याच्या प्रोडक्टच्या डबल आहे. तर आता हे अल्फा प्लस बीटा माहिती का आपल्याला? हो. 4k
अल्फा प्लस बीटा आणि आपल्याला डबल, आता हे डबलला काही होणार आहे का? नाही. तर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू माहिती का? अल्फा इंटू बीटा, यस, अल्फा इंटू बीटा k+3. आता हे कसं सोडवायचं? डोकं असेल तर आरामशीर सोडू शकाल. आता हे तर तिसरीचं गणित झालं, नाही तिसरी ज्यादा कमी झालं, 6वीचं गणित झालं. तर 6वीच्या गणितामध्ये आता बघा 4k = 2k+6. आता काय करायचं? हा एकटा आहे, हा एकटा मिळून या दोघांना धुवून टाकेल. आता कधी कधी आपला एका मित्र राहतो, दोन एकदम काडीमोडी मित्र राहतात आपले, तर त्या दोघांना कोण मारू शकतं? एकटा मारू शकतो. तर लक्षात ठेवायचं, हा काय करेल? याला पण मारेल आणि याला पण मारेल. पहिले कोणाला मारेल? हा ज्यादा टरटर करतोय, हा ज्यादा पुढे येतोय ना, पहिले केला मारेल. तर पहिले केला मारलात काय होईल? 2k. मग नंतर कोणाला मारेल? 3ला मारेल. मग 3 × 2 6. कळालं? मग काय आलं? 2k+6. आता बघा, आता हे पण के वाले भाऊबंद आहे, हे पण के वाले भाऊबंद आहे. मग भाऊबंद काय होईल? जवळ येईल. पण नंतर बघा, जेव्हा जवळ येतात ते काय करतात? आपापसामध्ये जमिनीसाठी भांडणं करतात. मग आता मोठा कोण आहे? 4k काय करेल? मग 2kला काढून टाकन. पण 2k पण जाता जाता काहीतरी घेऊन जाईल ना, वाटा त्याचा. मग 4k काय करेल? हा 2k तर जाईल, याच्यामधून अजून 2k घेऊन जाईल. म्हणजे 4k - 2k, 2k = आपला 6. आता यांनी भरपूर मारलेलं आहे 2kने, तर आता हे शांत राहिले. मग बघा 2k आलं, कारण की अर्धा 2k कोण घेऊन गेला? हा 2k घेऊन गेला, त्याच्यासोबत त्याचाच मित्र अर्धा. मग 2k, मग 2 इकडे काय मल्टिप्लाय मध्ये, तिकडे जाऊन काय होईल? डिवाइड. मग k = 6/2. मग 2 × 1 = 2, 2 × 3 = 6. मग k ची व्हॅल्यू काय आली? 3. मग बघा k ची व्हॅल्यू कशी आली? 3. थोडंसं तुम्हाला याच्यामुळे शिकवतोय की भरपूर मुलांचं म्हणणं झालं की सर तुम्ही शिकवताय पण मजाच येत नाही. आता तुम्हाला मजा येत नाही का? नाचू? तर त्याच्यासाठी थोडंसं बदलतोय मी जेव्हा इकडे शिकवतो तेव्हा थोडंसं माझं शिकवणं वेगळं असतं. इथं शिकवल्यावर कसं तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड शिकवतोय, पण तुम्हाला करमणूक व्हा, तुम्हाला मजेदार पद्धतीने समजा, त्याच्यासाठी मी बदलतोय. तुम्ही पण थोडंसं बदला, अभ्यासाला लागा आणि मलाही प्रतिसाद देत चला. आता हा कोणताचा प्रश्न झालाय? आपला 5वा. आपण आता वळणार आहोत 6व्या प्रश्नाकडे. आता 6th क्वेश्चन, नेमकं 6th क्वेश्चन मध्ये दिलेलं काय हे आपण बघूयात. तर y² - 2y - 7 = 0. याच्यात काय करायचं आपल्याला की रूट्स काढायचे. कोणते रूट्स? अल्फा आणि बीटाचे. मागच्या याच्यात आपण काय केलं होतं की अल्फा आणि बीटा आपल्याला रूट्स दिलेले होते, त्याच्यावरनं आपण काय केलं होतं की क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म केलं होतं. आता काय करायचंय की त्या रूट्स पासून आपल्याला अल्फाचा स्क्वेअर प्लस बीटाचा स्क्वेअर काढायचा आहे. तुम्ही जर लक्ष इकडे ठेवत असाल तर नक्की तुम्हाला कळेल की आपलं कोणता क्वेश्चन चालू आहे आणि आपण कोणती एक्सरसाइज सोडवतोय आणि कुठे आपला प्रश्न आहे. तर बघा, x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा = 0. हे काय झालं? आपलं प्रॉपर इक्वेशन झालं. म्हणजे इक्वेशन फॉर्म करायचा हा फॉर्म्युला झाला. जर तुमचं डोकं इथेच असेल, तुम्हीच जर कॉन्सन्ट्रेट मोबाईल समोरच करत असाल आणि आपल्याला कोणाचा मेसेज आला आहे की आई घरी काय का नव्हते, हे परत सांगतोय मी तुम्हाला, याच्याकडे लक्ष नसेल तर तुम्हाला व्यवस्थित कळेल की हे आपलं काय चाललंय आणि आपण काय शिकतोय. कळालं? तर याच्यात बघा, सर्वात अगोदर आपण काय करत असतो? अल्फा प्लस बीटा. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय की अल्फा प्लस बीटा आपल्याला काय दिलेलं आहे इथे? -2 = 2. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू इथे काय? -2. कळाली? तर मग इथे काय आली? मायनस मायनस काय होईल? 2. आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे अल्फा इंटू बीटा कुठे? अल्फा इंटू बीटा लास्टला. तर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय? -7. याच्यावरून आपल्याला ती व्हॅल्यू काढायची आहे. कळालं? तर आता लक्ष द्या, अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर. आता बघा, a प्लस b चा ब्रॅकेट स्क्वेअर जर आपण घेतला तर a² + 2ab + b². मागे जर 9th मध्ये तुम्ही अभ्यास चांगला केला असाल तर तुम्हाला नक्की कळेल की याचा अर्थ म्हणजेच हा फॉर्म्युला काय होतो. नाहीतर 9th मध्ये तुम्ही क्लासला जायच्या निमित्ताने इकडे फिरशाल तिकडे फिरशाल तर तुम्हाला माहीतच नसेल की हा फॉर्म्युला कशाचा आहे. तर हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि त्याच्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी रोज क्लासला येणं, रोज क्लास अटेंड करणं आणि त्याचसोबत रोज अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. नाही तर मोबाईल घेतात, भरपूर सारे विद्यार्थी असतात की पॅरेंट्स तुम्हाला मोबाईल देतात पण आपलं काय? एक्झाम म्हणजे लेक्चर्स बघता बघता अजून काहीतरी यूट्यूबवर पण आपण स्टँडअप कॉमेडी असेल नाही तर व्लॉग्स असेल काहीतरी बघत असतो आणि
आपले पॅरेंट्स बघायला आले का लगेच स्लाइड अप करतो, लगेच आपण असं दाखवतो की आपलं लेक्चर चालू आहे. आणि 2 प्रश्न जेव्हा मार्क्स आपल्याला विचारतात, नाही तर जेव्हा आपण टेस्ट देतो तेव्हा आपल्याला क्वेश्चन्स विचारतात, नाही तर आपला रिझल्ट बोंब मारतो, तेव्हा आपल्याला कळत चालतं की आपण काय केलेलं आहे, लेक्चर नाही व्लॉग. मग नंतर आपल्यालाच व्लॉग, कॅमेरा घ्या, व्लॉगमध्ये बोला, हम ये कर रहे हम वो कर रहे. मग नंतर त्याच्यात करिअर बनत नाही आणि इकडून करिअर निसटलेलं असतं. त्याच्यापेक्षा आताच वेळ आहे, इकडे लक्ष द्या. तर आता एक्स प्लस बी, एक्स अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर. आता काय करायचं आहे, अल्फा आणि बीटाचा दोघांचा जो स्क्वेअर आहे तो जवळजवळ घ्यायचा. म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 इंटू अल्फा बीटा. मग 2 इकडे अल्फा बीटा प्लसमध्ये, तिकडे जाऊन काय होईल मायनसमध्ये. मग अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा बीटा इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मग हे इकडे घेऊया अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि याच्या व्हॅल्यू पुट करूया. अल्फा प्लस बीटा काय आहे 2. मग 2चा स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा काय मायनस 7. मग 2चा स्क्वेअर काय झाला 4 मायनस 2 इंटू मायनस 7, 7 2 14 आणि मायनस मायनस काय होईल. आता बघा हे दोघी आपले काय आहेत, तुम्हाला अगोदर पण सांगत आलो, हे आपले जुने मित्र आहेत. तर जुने मित्र दोघं सोबत असल्यावर जुनेच मित्र राहतील. मग काय होईल, एक मायनस 4 7 2 किती होईल 14. मग मायनस मायनस काय होईल प्लस. मग 14 प्लस 4 18. आता याची व्हॅल्यू काय आलेली आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू आलेली आहे 18. हा फॉर्म्युला कसा जनरेट केला याच्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. लक्ष इथेच असू द्या, परत परत सांगतोय आणि नोट्स बनवत चला. तर आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढायचा आहे. तर हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा अगोदर, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल्स टू 0. इथे पण लिहायचं आहे, इथे लिहिलं म्हणून मी इथे लिहिलेला नाहीये. मग याच्यात अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आलेली 2 आणि अल्फा इंटू बीटा आलेला आहे मायनस 7. आता अल्फा प्लस बीटाचा क्यूब काय होत असतो, तर अल्फा प्लस बीटा म्हणजे ए प्लस बीचा क्यूब इक्वल्स टू ए क्यूब प्लस 3ab प्लस ए प्लस बी प्लस बीचा क्यूब. हा काय आपला अल्फा ए प्लस बीचा ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आहे, एक्सपान्शन. आता बघा की हे अल्फा क्यूब आणि बीटा क्यूब जे जे आपल्याला आहे काढायचं ते काय करायचं, जवळ घेऊन घ्यायचं. आणि 3 इंटू अल्फा बीटा आणि अल्फा प्लस बीटा हे जे मधला पोर्शन आहे तो काय करायचा, लास्टला घ्यायचा. आता इकडे प्लसमध्ये इकडे येऊन काय होईल मायनस. मग अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू अल्फा बीटा आणि अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता हे इकडे घेतल्यावर याच्या व्हॅल्यू पुट डाऊन करायचा, अल्फा प्लस बीटा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. मग अल्फा प्लस बीटा काय 2, 2चा क्यूब 3 इंटू अल्फा बीटा काय मायनस 7 आणि अल्फा प्लस बीटा 2. मग 3 2 7 3 किती होतात 21, 21 2 किती काय होतील 42 आणि मायनस मायनस काय होईल प्लस आणि 2चा क्यूब 8, 8 प्लस 42 होतात 50. मग अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काय आलेलं आहे आपल्याला 50. बघा आता हे 6th क्वेश्चन आपल्याला आपलं झालेलं आहे. आपण आता याच्यानंतर काय बघणार आहोत, 7th आणि 8th क्वेश्चन आपल्याला राहिलेला आहे. तर तो आपण याच्यातच बघून घेणार आहोत याच एक्सरसाइजमध्ये, कळालं. आता हे सर्व क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित स्टॉप करून लिहून घ्या आणि आपण आता वळणार आहोत 7th. दिलेलं काय की हे इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत, तर त्याचे आपल्याला अगोदरच सांगितले क्वेश्चनमध्ये त्याचे रूट्स कसे आहेत, रिअल अँड इक्वल. रिअल अँड इक्वल म्हणजे काय की डिटर्मिनंट हा कोणाच्या बरोबर आहे 0. रिअल आणि इक्वल हे रूट्स कधी असतात की ज्याचा डिटर्मिनंट काय असतो, डेल्टा काय असतो 0च्या इक्वल असतो. आता याला कंपॅरिझन करूयात आपण, a इक्वल्स टू 3 आणि b इक्वल्स टू k आणि c इक्वल्स टू काय 12. आणि आपल्याला काय काढायचं आता, व्हॅल्यू काढायची कशाची, k ची. तर बघा b स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे डेल्टा आपल्याला काढायचा आहे, डिटर्मिनंट काढायचा आहे. तर b चा स्क्वेअर म्हणजे k चा स्क्वेअर मायनस 4ac 4 इंटू 3 इंटू 12 मायनस 4 3 12 मायनस 12 इंटू 12 इक्वल्स टू 12 इंटू 12, 12 चा स्क्वेअर होतो 144, k मायनस 144. कळालं. आता द गिवन रूट्स आर रिअल अँड इक्वल. दिलेले काय आहेत रूट्स काय आहेत, इक्वल आणि काय आहेत रिअल आहेत, म्हणजे थिटा इज इक्वल्स टू 0. आता k स्क्वेअर मायनस, आता ही कशाची व्हॅल्यू आलेली आहे, डिटर्मिनंटचीच आलेली आहे ना. मग डिटर्मिनंट इक्वल टू काय 0 आहे. तर k स्क्वेअर मायनस 144 इक्वल्स टू 0. मग k चा स्क्वेअर म्हणजे 12 चा स्क्वेअर घेऊ शकतो का आपण, हो. तर k स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता बघा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर जर आपण केलं तर याचा
फुल फॉर्म काय असतो ए प्लस बी आणि ए मायनस बी. याचा एक्सटेंड जर केला आपण तर ह्या फॉर्मला होतात, ह्या फॉर्ममध्ये होत असतं. मग के मायनस 12 आणि के प्लस 12 इक्वल्स टू 0. आता के इकडे काय आहे -12 येते, तिकडे जाऊन काय होईल +12. मग के इक्वल्स टू +12 आणि इकडे +12 आहे, तिकडे जाऊन काय होईल -12. मग के इक्वल्स टू -12. हे दोन काय होतील याचे रूट्स होतील. कळालं. आता सेकंड क्वेश्चन मध्ये आपण बघूयात. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं काय, लक्ष इकडेच असू द्या. आपल्याला सांगितलं काय के एक्स स्क्वेअर के एक्स इंटू एक्स के एक्स स्क्वेअर आणि के एक्स इंटू 2 मायनस 2x प्लस 6 इक्वल्स टू 0. हे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0 या फॉर्ममध्ये आपल्या जनरल फॉर्ममध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊयात. तर ए ची व्हॅल्यू काय आली के, बी ची व्हॅल्यू आली 2k आणि सी ची -2k सॉरी आणि सी ची 6. तर बी स्क्वेअर मायनस 4ac काढूयात. -2k चा स्क्वेअर -4 इंटू के इंटू 6. 2k चा म्हणजे 2 चा स्क्वेअर काय 4 आणि के चा स्क्वेअर के स्क्वेअर -4 6 जा 24 मल्टिप्लाय बाय के -24k. तर बघा आता याच्यामधून कॉमन काढूयात आपण. याच्यामधून 4 कॉमन येईल आणि के कॉमन येईल आणि याच्यामधून काय येईल 4 इंटू 6 इंटू के म्हणजे 4 6 जा 24 टू के. मग 4k आणि के -6. आता द गिवन रूट्स आर रियल अँड इक्वल म्हणजे डेल्टा काय आपला 0. मग 4k आणि के -6 इक्वल्स टू काय येईल 0. मग 4k इकडे राहील आणि 4k इक्वल्स टू 0 और के -6 इक्वल्स टू 0. दोन रूट्स आपल्याला मिळणार आहेत. तर के तर 4 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होईल डिवाइड आणि के 6 इकडे मायनस आहे तिकडे जाऊन काय होईल प्लस. मग के इक्वल्स टू 6 आणि कोणत्याही नंबरला जर 4ने कोणत्याही नंबरने जर 0ला डिवाइड केलं तर उत्तर येत असतं 0. मग के इक्वल्स टू 0 अँड के इक्वल्स टू 6. अशा प्रकारे आपण 7th क्वेश्चन ही सॉल्व्ह केलेला आहे. ही पूर्ण एक्सरसाइज इथे संपलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आता ह्याच एक्सरसाइज नंतर आपण काय करणार आहोत याच्यावर क्वेश्चन्स घेणार आहोत. तर हे क्वेश्चन्स आपण कुठे घेणार आहोत तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक प्रोव्हाइड केली आहे किंवा तुम्हाला जर व्हॉट्सअप नंबर लागत असेल 9172278378 हा आमचा नंबर आहे. याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला मेसेज करून त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात किंवा लिंकद्वारेही जॉईन होऊ शकतात. याच्यावर तुम्हाला ह्या एक्सरसाइज प्रत्येक एक्सरसाइज बेस्डवर लेक्चर्स तुम्हाला भेटणार आहेत आणि तुम्हाला जर असेच लेक्चर हवे असतील तर बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवा. ज्या कारणाने आम्ही जेव्हा लेक्चर तुम्हाला अपलोड टाकू तेव्हा सर्वात अगोदर तुमच्याकडे पोहोचवण्यास मदत होईल.